सुनसानी इश्क की गली, बस तेरी आहटें मिली। मैंने चाहूँ ना तुझे, पर मेरी एक ना चली। इश्क में निगाहों को मिलती है बारिशें, फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिशें। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं। दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं। दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। इश्क में निगाहों को मिलती है बारिशें, फिर भी क्यों कर रहा दिल तेरी ख्वाहिशें। दिल मेरी ना सुने, दिल की मैं ना सुनूं। दिल मेरी ना सुने, दिल का मैं क्या करूं। के 2 कदम चौखट के बाहर क्या गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। हाय बन्नो परदेसिया के देश के, चौबारे तुझको भा गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। ले रहा सब लाए तेरी माई बाबुल का घर बार है। हो गेंदा गुलाबों से सजे डोली तेरी तैयार है। झूलों के मौसम वो तेरे हमसे रोके भी रोके ना गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। नी तेरी कुड़माई के दिन आ गए। मुंडेरों को जब तू कह के जाएगी, रौनक हवेली की संग लेके जाएगी। कोयले सुबह किसको नींद से जगाएंगी, धूप आंगने में अब से किससे मिलने आएगी। खुल के कभी जो ना कहा करते हम
सज गए, तेरे गुड़िया खिलौने कहाँ गए, तेरी कुड़माई के दिन आ गए। ओ 16 बरस के 2 कदम, चौखट के बाहर क्या गए, तेरी कुड़माई के दिन आ गए, नी तेरी कुड़माई के दिन आ गए, तेरी कुड़माई के दिन आ गए, नी तेरी कुड़माई के दिन आ गए। त्याचप्रमाणे आजच्या मंगलमय कार्यक्रम हा कार्यक्रम सोहळा आज इथे पार पडत आहे। त्याकरिता प्रथमतः मी सापेकर त्या बावकीचे अध्यक्ष यांना सूचना करतो त्यांनी स्टेजवर यायचं। त्यानंतर नांदगाव बावकीचे अध्यक्ष यांनी स्टेजवरती यायचं। क्रमांक 552 या शाखेचे सन्माननीय सभासद आयुष्यमान दिवंगत प्रसन्न धोंडू मर्चंटे यांची 552 चे सभासद चंद्रकांत धोंडू कांबळे यांचे चिरंजीव विहंग यांचा मंगलमय परिणय आज दिनांक 26/5/2024 रोजी बौद्धजन पंचायत समिती शाखा 552 व संगमित्रा महिला मंडळ यांच्या अधिपत्याखाली हा प्रसंग होत आहे। त्याकरिता सापेकर भावकी नांदगावकर भावकी यांचा आम्हाला मोलाचं सहकार्य आहे। त्याप्रथम आपल्या हा कार्यक्रम चालू होण्या अगोदर आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी एक अध्यक्षांची धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपल्याला का अध्यक्षाची गरज असेल त्या आमच्या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आयुष्यमान प्रभाकर काशीनाथ पवार साहेब यांनी आज अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारास त्रिवार अभिवादन। आज जे अध्यक्षस्थानासाठी जे नाव आणलेले आहे त्याला मी सर्वानुमते अनुमोदन देतो। महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारास स्मृती त्रिवार अभिवादन। बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 552 या शाखेचे सन्माननीय कार्यकारिणी सभासद बंधू, त्याचप्रमाणे संघमित्रा महिला मंडळ या मंडळाचे कार्यकारिणी सभासद बंधू, त्याचप्रमाणे आदरणीय सापेकर भावकी, त्याचप्रमाणे आदरणीय नांदगावकर भावकी या दोन्ही भावकीचे सन्माननीय कार्यकारिणी सभासद बंधू, महिला मंडळ या आजच्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेले मित्रमंडळी, नातेवाईक या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे आजचा जो धम्मविधी पार पाडणार आहेत ते आमचे स्नेही आयुष्यमान मंगेश पवार गुरुजी बौद्धाचार्य आणि
बहुजन पंचायत समितीचे संस्कार समितीचे सन्माननीय अध्यक्ष हे आज त्यांच्या हस्ते आज कार्यक्रम पार पाडणार आहे। तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला शांततेचं सहकार्य करावं अशी मी विनंती करतो आणि आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान भूषवतो। त्याचप्रमाणे आदरणीय बौद्धाचार्य मंगेशजी पवारसाहेब यांना विनंती करतो की त्यांनी जो पुढील कार्यक्रम आहे तो या ठिकाणी चालू करावा अशी मी त्यांना विनंती करतो। तत्पूर्वी आज आपला शाखा क्रमांक 552 वर विहंग चंद्रकांत कांबळे, शाखा क्रमांक 552 वधू शिवानी प्रसन्न मर्चंडे। वधूची माहिती, नाव कुमारी शिवानी प्रसन्न मर्चंडे, वय 24 वर्ष, शिक्षण ग्रॅज्युएट, सनद क्रमांक दिलेला आहे 53008, वडिलांचे नाव दिवंगत प्रसन्न दोंडू मर्चंडे, राहण्याचे ठिकाण हनुमान कॉलनी 6/9 आषाळेगाव उल्हासनगरच्या गाव सापे तालुका महाड जिल्हा रायगड। खाली लिहिलेलं आहे, मी वरास पाहिले आहे, तो मला पसंत असून माझी विवाह संपूर्ण संमती आहे। वधूची सही आता आपण घेणार आहोत। त्याचप्रमाणे माझ्या मुलीच्या पाल्याच्या इच्छेनुसार मी सदर विवाह स्वखुशीने संमती देत आहे। मनोज दोंडू मर्चंडे त्यांची सही आहे। वराची माहिती पुढील प्रमाणे आहे, नाव विहंग चंद्रकांत कांबळे, वय 23 वर्ष, शिक्षण BBA, व्यवसाय नोकरी, सनद पावती क्रमांक 80133, वडिलांचे नाव चंद्रकांत दोंडू कांबळे, सनद पावती क्रमांक 80135, राहण्याचे ठिकाण कोणार्क कॅम्पस, बिल्डिंग नंबर M, फ्लॅट नंबर 4, विमाननगर पुणे, गाव नांदगाव, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। पुढे लिहिलेलं आहे की मी वधूस पाहिले आहे, मी ती पसंत असून माझी विवाह पूर्ण संमती आहे। वराची सही आपण आता घेणार आहोत। माझ्या मुलाच्या इच्छेनुसार मी सदर विवाह सहखुशीने संमती देत आहे। वडिलांची सही आहे। त्याचप्रमाणे साक्ष्यगंधी विधीचा पुढील लिहिलेलं आहे की वरील वधू वरास साक्ष्यगंध करार रविवार दिनांक 26/5/2024 रोजी सकाळी 11:30 वाजता वधू वराकडील शाखा पदाधिकारी, सभासद, अध्यक्ष व बौद्धाचार्य यांच्या समक्ष करण्यात येत आहे। खाली सह्या दिलेल्या आहेत। अध्यक्ष वधूकडील अध्यक्षांच्या सह्या, अध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, त्याचप्रमाणे भावकीच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। वराकडील देखील अध्यक्ष, चिटणीस, खजिनदार, त्याचप्रमाणे भावकीच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत। शाखेचा पत्ता हनुमान कॉलनी 6/9 आषाळेगाव उल्हासनगर 4, बौद्धाचार्यांची सही आहे। असा या करारपत्रावर मी वाचून दाखवलेला आहे, त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी। धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि,
शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं नमामि उपस्थित सर्व उपासक उपासक नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं दीयामि कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वैरमणि सिक्खापदं समाधियामि सुराधु सामेथं वेथं कुसुमसन्ततिं पूजयामि मुनिन्दस्स श्रीपाद सरोर्वे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं पुण्येन मेथेन लभामि मोक्षम् उक्तं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावं गणसारपदितेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकायवदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेनं पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं तसंघं सुदीपेति दशपुरवरे नागलोके चतुर्थे सभे बुधस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे सभेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सभं सवठानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा विस्मरन् वर्णं सुखाय अभयचेतं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकलविद्धकरा भक्तकाजा चौदार संगरी शस्त्रधरितांकरी कांपनार्युरी रौद्ररूपा मुक्तिपदकोणता जीर्णस्मृती जाळिता उजाळिल्या अगतिका माती सार्तु संज्ञा शरण बुद्धास्मि शरण धम्मास्मि शरण संघास्मि भीमराजा 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 आरोनिको नातो युताय सप्तपाणिनं पुरित्वा पारं सम्मापत्तो सम्बोधिमोत्तमं एतेन सच्चवज्रेण तुते जयमङ्गलं जयन्तु बोधियामुले सख्यानन्दवर्धनं औषधं उत्तमं वरं वितं देवमनुसानं बुद्धतेजेन सोऽन्तिना
न संतु पदवास पे दुखा उपसमुन्तु ते सकत्वा धम्मरतनं सधं उत्तमं वरं परिलाहोपशमनं धम्म तेजैन सोन्तिना न संतु पदवास पे दुखा उपसमुन्तु ते सकत्वा संगरतनं सधं उत्तमं वरं बुद्ध समन्नति तस्मा सोति भवन्तु ते यंकिंची रतनं लोके विद्यति विविधा समन्नति तस्मा सोति भवन्तु ते बुद्धानुभावेन सदा सोति भवन्तु ते भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि भन्ते अलोकं कत्वा परितं बुद्धमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सधर्मो राज्यस्य सुनन्तु सर्वमोक्षः धम्मसवं कालो अयं वदन्ता धम्मसवं कालो अयं चक्रवालेषु यक्षा देवा च ब्रह्मणो यज्ञविहिं कथ्यं पुण्यं सर्वसम्पत्ति साधकं सवेतमणिमोदित्वा सम्मगा शासनरता पमादरहिता हन्तु आरखासु विशेषतो शासनस्य लोकस्य बुद्धि भवतु संपदा साहिनो आणि दासुमणा हन्तु सत्सभिः याति वे राजा तो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्निगतो वा उदकतो वा पिचासुतो वा खानक्तो वा कंटक्तो वा जनपद रोगतो वा असचा सुकरमयी सैकरकसादि नाना भयतो वा नाना रोगतो वा नाना उपमानतेच धम्मेच कामेच धम्मेच कामेच नातीच रामे अत्येच धम्मेच कामेच नातीच रामे आम्ही
भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून उपस्थित सर्व जनसमुदाय बौद्धाचार्य यांना साक्ष ठेवून अशी प्रतिज्ञा करतो की धार्मिक सामाजिक व वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमाचे आम्ही कधीही उल्लंघन करणार नाही। मी आयुष्यमती रोशनी प्रसन्न मर्चंडे यांची सुकन्या दारिका शिवानी यांचा मी माझी धर्मपत्नी म्हणून स्वीकार करतो। हे समस्त जनांना जाहीर असावे। काम्येच नातीचरामि अत्येच धम्मेच कामेच नातीचरामि। आम्ही भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून उपस्थित सर्व जनसमुदाय बौद्धाचार्य यांना साक्ष ठेवून अशी प्रतिज्ञा करते की धार्मिक सामाजिक व वैवाहिक जीवन नाही। मी कालकथित नीता चंद्रकांत कांबळे यांचे चिरंजीव तारक विहंग यांचा मी माझे धम्मपती म्हणून स्वीकार करते। हे समस्त जनांना जाहीर असावे। कसे अरामी अथुप्रोयंतरा देवता अभिकंताय रतिया अभिकंतवना केवल कंपं केतवनंगो भासेत्वा येन भगवा तेनोपसंकमि उपसंकमित्वा अभिवादेत्वा एकमंतं 88 एकमंतं ठिता कोसा देवता भगवंत गाताय अज्जभासी बहुदेवा मनुसाच मंगलानि अचिंतयो अखंगमानसोत्थानं गृहीं मंगलमुत्तमं असेवनाच बालानं पंडितानं च सेवनं पूजाच पूजनीयानं एतं मंगलमुत्तमं भाव सच्च सिंपच्च विनयच सुखसित सुभाषिताच एवाच एतं मंगलमुत्तमं पतिरूपदेशवासोच पुब्बेच कथपुण्यता अतिसमापनिधिच एतं मंगलमुत्तमं माता पितोपधानं पुत्रदारस्य संगहो अनाकुलाच कर्मत्ता एतं मंगलमुत्तमं दानाच धम्मचर्याच यातकानस्य संगहो अनावर्जानि कर्माणि एतं मंगलमुत्तमं आरती विरति पापा मज्जपामस्य संयमो अपमादो सुधम्मेषु एतं मंगलमुत्तमं गारवातो निवातो च सण्डी च पुण्यतता कालेन धम्मसवर्णं एतं मंगलमुत्तमं कल्पं तपोच ब्रह्मचर्याच आर्य सच्चलं दर्शनं निभान सच्च क्रियाच एतं मंगलमुत्तमं उठस्य लोकधम्मेहि चितस्य सकंपतिं असुकं विरजं खेमं एतं मंगलमुत्तमं एतादिशानि कत्वानं सब्बस्य अपराजिता सब्बेषु सन्तु गच्छन्ति तस्तं मंगलमुत्तमं ते। मी माझ्या पत्नीचा अवमान करणार नाही। आम्ही अनिती अनाचारापासून अलिप्त राहू। मी माझ्या पत्नीला अन्नधान्याने संतुष्ट ठेवीन। मी माझ्या पत्नीला अलंकारादी भूषणाने संतुष्ट ठेवीन। नोकर चाकर यांची उत्तम व्यवस्था ठेवीन। मी घरातील मंडळींशी सौजन्याने वागेन। आम्ही
अनिती अनाचारापासून अलिप्त राहू मी माझ्या पतीने जमविलेल्या धनदौलतीचे रक्षण करेन. मी घरकामात आळस न करता दक्ष राहील. परस्परांच्या गळ्यामध्ये पुष्प म्हणून परस्परांचा पती पत्नी म्हणून स्वीकार करणार आहे. आणि त्यावेळेस आपल्या हातातील पुष्प बदल करत ज्या मौलिक उडवायचे आहेत आणि तुमच्या आशीर्वादांच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. मी शेवटच्या हातीला इशारा करेन. त्यावेळेस फक्त दोन्ही पालकांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे आणि पुष्पवृष्टी करायची आहे. गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना. होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना. गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना. तोल माझा सावरू दे थांबना. सरसुखाची श्रावणी किनाच रावणी बहा. गुंतल्या दूर फिरुनी आज वेळाची बहा. सापडाया लागले मी ज्या क्षणी
किनाचरावळी महा गुंतल्या दूर फिरुनी आज वेळाची बहा बावऱ्या माझ्या मनाचे उलगडे नावागणे उसवणे होते खरे की हे नव्याने भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सबदंती भवन्तु ते इच्छितं पतितं पुण्यं चित्तमेव समीक्षतु समे परन्तु चित्तसंकल्प चन्दो भण्डारसो यथा आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च तपविज्ञान सम्पत्ति विनाते समीक्षतु बुद्धाच्या धर्माच्या संघाचा प्रकारामध्ये कल्याण हो आपण सुखी हो आपण सुखी हो आपण सुखी हो साधु 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 स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा स्वर्ग हा नवा वाटतो हवा साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा ऐक साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा साजणी या खुळ्या क्षणी वेड लावतो जीवा तुझाच गोडवा स्वर्ग हा नवा आपुले घर स्वप्नातले सजणी झुलले तन मन नाचले जुळले नाते दोन जीवांचे जीव हे झाले एक रूप साजना बंधन के मुटियारा आया बटोला बनके कन्ना दे विच पिपल पतियां बाही चूड़ा खनके
बंठन के मुटियारा आइया पटोला बन के कन्ना दे विच पिपल पत्तियां बाही चूड़ा खन के मेरे सोने वे माही मेरा किथे नहीं हो दिल लगना मेरे सोने वे माही मेरा किथे नहीं हो दिल लगना जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे तू श्रृंगार मेरा तू है माई गहना वे जावी छोड़ के ना तेरे नाल रहना वे तू श्रृंगार मेरा तू है माई गहना वे हाय दूरी है वैरी जिन्ना तू मेरा ओनी मैं तेरी मेरे सोने वे माही मेरा किथे नहीं हो दिल लगना मेरे सोने वे माही मेरा किथे नहीं हो दिल लगना तेरा रास्ता वे नंगे पैर तुरना वे तू है नाल मेरे ता मैं क्यों है डरना वे तेरा रास्ता वे नंगे पैर तुरना वे तू है नाल मेरे ता मैं क्यों है डरना वे हाय दोनों ने रोना दोनों ने हंसना सबनू वे दसना मेरे सोने वे माही मेरा किथे नहीं हो दिल लगना मेरे सोने वे माही मेरा किथे नहीं हो दिल लगना।